सुरेश दस यांनी 1999च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधित्व करत ते पहिल्यांदा आमदार झाले आणि 2004च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते कायम राहिले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत ते तिसऱ्यांदा विजयी झाले आणि भाजपचे उमेदवार बाबासाहेब आजबे यांचा 34,690 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये त्यांची पुढची निवडणूक हरली. सुरेश दस यांनी 2004 नंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2009 ते 2014 या कालावधीत साधारण 18 महिने दसांकडे महसूल राज्यमंत्रीपद होते. 2014 मध्ये सुरेश दस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते, तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढे त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. 2018 मध्ये धाराशिव, लातूर, बीड स्थानिक प्राधिकरणासाठी आमदारकीची निवडणूक लढवली आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. 2024 मध्ये पुन्हा एकदा ते चौथ्यांदा महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडून आले होते. 11 जून 2018 रोजी महाराष्ट्र परिषदेत त्यांनी 526 मतांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थित उमेदवार अशोक जगदाळे यांनी 452 मते मिळवली होती. 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सुरेश दस यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत आष्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांना एकूण 1,40,507 मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी स्वतंत्र राजकारणी भीमराव आनंदराव धोंडे यांचा 77,975 मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. सुरेश दस यांच्यावरील फौजदारी खटले, फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्ता हस्तांतरित करण्यात भाग पाडण्याशी संबंधित आरोप IPC कलम 420, मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र इत्यादींच्या बनावटींशी संबंधित आरोप IPC कलम 467, फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावटीशी संबंधित आरोप IPC कलम 468, गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षेशी संबंधित आरोप IPC कलम 506.